साहेब, मी खास तुमच्यासाठी 2 शब्द बोलणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये जवळजवळ 29 डिपार्टमेंट आहेत आणि त्या 29 डिपार्टमेंट पैकी फक्त एकच डिपार्टमेंट आहे की ज्याच्यावरती आजही सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. हे मी जाणीवपूर्वक सांगतो, जबाबदारी नव्हती, ते म्हणजे पोलीस डिपार्टमेंट. कारण पोलीस जी काही माहिती देताना ती खरी देते आणि त्याच्यावरती हे सरकार चालतं. मी आपल्याला विनंती करणार आहे, 4 दिवस झाला आमचा हा सरकारी उपोषणाला बसलाय, अजूनही त्या प्रशासनाला जाग का येत नाही मला समजत नाही. आणि मगाशीच मी आमदार साहेबांसमोर सांगितलं की या जुन्नर तालुक्याला जी गरज आहे त्याच्याबद्दल कोण काही बोलत नाही. आता हा अदानी कशासाठी आला आमच्याकडे आणि जे आणण्यासाठी प्रशासनाने आमची चर्चा केली का? नाही केली. काही 2-4 टाळक्या लोकांचं म्हणणं घेतलं आणि तिथे केलं, पण त्या एका प्रकल्पामुळे काय होणार आहे याचा थोडा जरी अभ्यास केला असताना प्रशासनाने तर ही वेळ आली नसती. आज तुमच्यावरती एवढं जबाबदारीचं प्रत्येक माणसाचं संरक्षण करणं हे तुमच्या हातावरती आहे, तुम्हालाही घरदार आहे. पण असे काही प्रशासनातले अधिकारी काम काढतात, सरकार काम काढतात आणि तुमचंही बीपी वाढतो, तुमचाही डायबिटीस वाढतो. याला जबाबदार कोण आहे? म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे की सदरक्षण आहे खल निग्रह आहे, म्हणजे सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचं निर्मूलन करायचंय. हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र पोलीस चालतं. मग आम्ही हे सगळे बसलोय ते काय दुर्जन आहोत का? सज्जनच आहोत ना. मग जरा तुमच्या माध्यमातून तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल किंवा संबंधित त्यांना सांगा, तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करा. गुंड साहेब, नावाप्रमाणे गुंड व्हा. इथे आमच्याकडे आदिवासींचा नेता बिरसा मुंडा आहे. वेळ प्रसंगी हातामध्ये कायदा घ्यायला लावू नका. कारण आई वडिलांनी जे नाव ठेवलेलं असतं ना ते फार महत्वाचं. हा सूरज आहे, रात्र झाल्यानंतर सूरज उगवतो, सकाळी जरा चांगलं वाटतं, दुपारी गेल्यावर प्रकाश होईल. आता कुठेतरी मध्यंतर आलेलं आहे. ते जरा तुम्ही माझ्या पद्धतीने किंवा माझे शब्द तुम्ही जरा प्रशासनाला सांगा, नावासकट, आणि याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढा. कारण आता मला कळलं की यांचे सासरे वाढले, म्हणजे हा माणूस घरदार सोडून इकडे आलाय. कशासाठी आलाय? काहीतरी जबाबदारी आहे ना समाजाची. त्यासाठी तुम्ही जरा हे समजून करा आणि लवकरात लवकर ही काय जी आहे ना 21 तारखेला ती सगळी रद्द करून टाका. आणि जे आम्हाला जुन्नरवासियांना पाहिजे, आदिवासी लोकांना पाहिजे, सर्वसामान्य ते द्या. इकडे शांतता ठेवा, ही निसर्गाची शांतता ठेवा. हा निसर्गाचा ऱ्हास करू नका. आणि जो कोणी ज्या अदानीने आणला असेल त्याच्यावरती ईडी सीबीआयची धाड टाका, कळत की याच्यासाठी आणलाय म्हणून. ही अतिशयोक्ती नाहीये. म्हणून मी मगाशी सांगितलं, मगाशी ऐकलं असेल की हे खरे की आज त्यांनी घेतलेले सारेच ठेके, ठेके त्यांनी सगळे घेतले पैसेवाल्यांनी. पण उद्या कधीतरी ते मरणारच आहेत ना, त्यांच्या रडणारं कोणतरी पाहिजे का? ऐका, आमच्या सर्वसामान्य माणसांचा आवाज ऐका. आणि तो आवाज फक्त आणि फक्त महाराष्ट्र पोलीस ऐकू शकतो, एवढं आज या ठिकाणी सांगतो. पुन्हा सूरज वाजगेजी, आणि शेवटी करतो असं साहेबांच्या समोर की आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतं. आजचा जो काय आमचा पराभव तो आम्ही उद्या तरी पचवतोय. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतं. विजय तो कसला जो उरावर जखम करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येता आम्ही घरी बसणार नाही. लक्षात ठेवा साहेब. बोलण्याच्या वगैरे काही उपमार्ग झाला असेल तर माफी मागतो. पुन्हा सांगतो, सदरक्षण आहे खल निग्रह आहे. सज्जनांचं रक्षण करा. पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती, या खाकीवरती आणि खाकीमध्ये असलेल्या माणसावरती पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद.